नमस्कार. रमाच्या बोटाला खूपच लागलेलं असतं, कारण इरावतीने रमाच्या बोटातून अंगठी जोरजोरात खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे रमाच्या बोटातून रक्त येत असतं. रमा बाहेर एकटीच बसलेली असते. त्याच वेळेला अक्षय तिथे येतो आणि अक्षय रमाचा हात हातात घेत म्हणतो, जोरात लागलंय का? तेव्हा रमा स्वतःचा हात बाजूला करते आणि म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आणि तुम्ही कशाला आलात इथे? तुम्ही जा इथून. तेव्हा अक्षय बोलतो, काय चाललंय तुझं? अगं तू असं का वागतेस? आता तर माझा साखरपुडा होतोय, तर तुला कसला त्रास होतोय? तेव्हा लगेच रमा बोलते, अच्छा, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इथे आला नाहीत, तर तुम्हाला ही अंगठी पाहिजे म्हणून तुम्ही इथे आलात ना? काळजी करू नका, उद्या सकाळपर्यंत मी तुमची अंगठी तुम्हाला परत देईन. मग तुम्ही करा त्या मालविकाच्या सोबत साखरपुडा. तेव्हा अक्षय बोलतो, रमा अगं काय झालंय काय तुला? असं का वागतेस तू? तेव्हा लगेच रमा बोलते, प्लीज मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. आणि रमा तिथून तातडीने निघून जाते. त्यावेळेला मात्र अक्षय खूपच अस्वस्थ असतो. त्याच वेळेला पार्वती आजी अक्षयजवळ येते आणि अक्षयला बोलते, अक्षय अरे काय झालं? तेव्हा पार्वती आजीच्या मांडीवर डोकं ठेवून अक्षय रडायला लागतो. त्यावेळेला पार्वती आजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, अक्षय मला कळतंय तू कोणत्या प्रश्नांमध्ये अडकलायस ते, पण अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी प्रश्न कितीही कठीण असले तरी ते तुला सोडवायचे आहेत. तू तुझे डोळे मिट आणि तुझे डोळे मिटल्यानंतर तुझ्यासमोर कोणाचा चेहरा दिसतोय ते बघ. तू तुझ्या मनाला विचार की तुला कोणाशी लग्न करायचं आहे, तुला कोणासोबत पुढचं आयुष्य घालवायचं आहे. तेव्हा अक्षय बोलतो, आजी मला खरंच आता या प्रश्नांची उत्तरं नको आहेत. त्यावेळेला लगेच आजी बोलते, कारण का माहिती आहे का तुला या प्रश्नांची उत्तरं का नको आहेत अक्षय? कारण तुला माहिती आहे तुझं मन काय उत्तर देणार आहे. अक्षय कितीही काही झालं तरी रमा हेच उत्तर आहे ना तुझं? तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो, हो रमाच उत्तर आहे माझं. मी तिच्याशिवाय दुसऱ्या मुलीचा विचारच नाही करू शकत. माझ्या मनातील तिचा कोपरा अजूनसुद्धा मी तसाच ठेवलाय. ती जागा या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा मी कोणालाच नाही देऊ शकत. खरं सांगायचं तर रमाच माझं आयुष्य आहे, रमाच माझा श्वास आहे. तिच्याशिवाय जगण्याचा विचारच नाही करू शकत आजी. पण काय करू, रमाच तर माझ्या आयुष्यातून निघून गेली. तेव्हा पार्वती आजी बोलते, अक्षय तू जेवढं तिच्यावरती प्रेम करतोस तेच जरा आठव ना. रमाचं तुझ्यावरती किती प्रेम होतं अक्षय? रमा तुझ्याशिवाय राहू शकत होती अक्षय? अक्षय तूच विचार कर. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, हो मला कळतंय, मला समजतंय, पण काय करू मी, मलाच कळत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता जे निर्णय घ्यायचे आहे तोच निर्णय घ्यावा लागेल. आणि खरं सांगायचं तर मला आता शांत बसून चालणार नाही. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, अक्षय तू जरा विचार कर, तू काय वागतोस या गोष्टीचा. अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी स्वतःचं मन जे उत्तर देईल ना त्या मनावरतीच विश्वास ठेव. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, मला सगळं समजतंय, सगळं कळतंय, पण मला एक गोष्ट मात्र वळतच नाही आहे. तेव्हा पार्वती आजी बोलते, काळजी करू नकोस, ती गोष्टसुद्धा तुला कळेलच. एक ना एक दिवस ती गोष्ट तुला समजणारच आहे अक्षय. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, आजी मला खूप भीती वाटते, असं वाटतंय की माझ्या हातातून सगळं काही निसटतंय. तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते, काही निसटणार नाही. इकडे सकाळी सकाळी रमाने स्वतःच्या बोटातील रिंग काढून अक्षयच्या हातात दिलेली असते. त्यावेळेला रमा अक्षयला बोलते, ही घ्या अंगठी आणि लवकरात लवकर तुम्ही साखरपुडा करा, कारण मला आता या घरात जास्त दिवस राहायचं नाही. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, मला कळतंय, मी लवकरात लवकर तुम्हाला मोकळं करेनच. त्यावेळेला रमा बोलते, ठीक आहे. त्याच वेळेला आरोही मोठ्याने बोलते, बाबा तू दुसरं कोणाशी लग्न करायचं नाही, मला ही मालविका
आई म्हणून पसंतच नाही आहे. तेव्हा मात्र इरावती बोलते, अगं बाळा असं काय करतेस? मालविका आंटी तुझे किती लाड करते. त्यावेळेला लगेच आरोही बोलते, हो पण ती मालविका आंटीच आहे ना, ती माझी आई नाही होऊ शकत. तेव्हा लगेच मालविका बोलते, आरोही बाळा असं काय करतेस? मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करेल. आरोही बाळा तू कसलीच काळजी करू नकोस. तेव्हा मात्र आरोही खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, नाही सांगितलं ना बाबा, मला माझी आईच पाहिजे आणि कायम माझी आई माझ्यासोबत पाहिजे. तेव्हा मात्र अक्षयला काय बोलावं तेच कळत नाही. तेवढ्यात इरावती आरोहीवरती हात उचलते आणि आरोहीला बोलते, आरोही गप्प बस. एक गोष्ट लक्षात ठेव आरोही, कितीही काही झालं तरीसुद्धा तुझ्या बाबाच्या आयुष्यात मालविका आंटी येणारच आणि मालविका आंटीच तुझी आई होणार. अगं ही रमा कशी आहे तुला माहिती नाही. तेव्हा लगेच आरोही बोलते, माझी मम्मा चांगलीच आहे. माझी आई माझे जेवढे लाड करते ना तेवढे कोणीही करत नाही आणि कोणीही कधी करणार नाही. मालविका आंटी तर नाहीच नाही. प्लीज प्लीज मालविका आंटी माझ्या आयुष्यात नको आहेत. तेव्हा मात्र मालविका मोठ्याने बोलते, आरोही अगं काय चाललंय तुझं? आरोही बाळा एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्यावरती मनापासून प्रेम करेन. आणि त्याच वेळेला लगेच आरोही मालविकाला जोरात ढकलून देते. तेव्हा मात्र मालविका खूप चिडते आणि आरोहीच्या अंगावर धावत जाणार. तेवढ्यात रमा मालविकाचं उलट्या हाताने एक कानाखाली लगावते. तेव्हा मात्र मोठ्याने रमा बोलते, माझ्या मुलीवरती आवाज चढवायचा नाही हा. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवरती आवाज चढवायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? त्यावेळेला लगेच मालविका बोलते, अहो मी मुद्दामून नाही केलं, रागाच्या भरात ते निघालं. त्यावेळेला लगेच रमा बोलते, अक्षय विचार करा, ही मुलगी जर का तुमच्यासमोर असं वागत असेल तर ही मुलगी पाठून आरोहीजवळ कसं वागेल? तेव्हा मात्र इरावती बोलते, रमा उगाच काही बाई भरवू नकोस, कारण तुला स्वतःला माहिती आहे मालविका आरोहीची किती काळजी घेते ती. तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते, अजिबात नाही हा, मला काहीच माहिती नाही आणि उगाच तुम्ही मला काही बाई सांगूच नका, कारण मला पूर्णपणे खात्री आहे की ही बाई कधीच आमची कोणाचीच आणि आरोहीची सुद्धा काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज हे सर्व बंद कर, कारण तुझ्या या कोणत्याच गोष्टींवरती आता माझा विश्वास राहिलेला नाही. तेव्हा मात्र आरोहीला खूपच राग येतो आणि आरोही बोलते, डॅड बाबा प्लीज प्लीज समजून घे. बाबा ही बाई कधीच माझी आई होऊ शकत नाही. बाबा बाबा प्लीज. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या या मुलीशी मी लग्न करू शकत नाही. आत्या ही मुलगी जे काही वागले ना त्यासाठी मी तिला शिक्षाही करणारच आणि मला तर आता हिच्याशी बोलायचं सुद्धा नाही, हिचं थोबाडसुद्धा पाहायचं नाही. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय स्वतःच्या आयुष्यातून या मालविकाला हद्दपार करत रमाला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देईल? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.